आज कथा लावायची ती अशी की शंकराचा अवतार म्हणजेच काळ भैरव सिद्धनाथ बर यांनी सोनालीला ठाण कसे मांडले असं का व तेथून म्हसवडला कसे आले व तेथून ते खरसुंडीला कसे गेले. दक्ष राजा थोर 7 कन्या त्याला, दक्ष राजा थोर 7 कन्या त्याला, एक कन्या देई महादेवाला दी, एक कन्या देई महादेवाला दी. लग्न मंडपात उमा नवरी छान, लग्न मंडपात उमा नवरी छान, 33 कोटी देव गाती गुणगान दी, 33 कोटी देव गाती गुणगान दी. बघून तिथे रूप ब्रह्मदेव भुलले, बघून तिथे रूप ब्रह्मदेव भुलले, कामयुक्त मन त्यांचे झाले होती, कामयुक्त मन त्यांचे झाले होती. शिवशंकराला हे अंतरी कळले, शिवशंकराला हे अंतरी कळले, शिर ब्रह्मदेवाचे उडविले होती, शिर ब्रह्मदेवाचे उडविले होती. त्रिशूळाने तेव्हा ती ब्रह्महत्या झाली, त्रिशूळाने तेव्हा ती ब्रह्महत्या झाली, तीच ब्रह्महत्या पाठी लागली ती, तीच ब्रह्महत्या पाठी लागली ती, तीच ब्रह्महत्या पाठी लागली ती. आणि हिमालय पर्वतावर एक दक्ष राजा होता. असं का त्याला 7 कन्या होत्या. बर त्यातील उमा नावाची त्यांची एक कन्या, असं तिचाच हा पार्वतीचा अवतार. असं तेव्हा दक्ष राजाने काय केलं उमाचं व शंकराचं लग्न लावण्याचं ठरवलं व लग्नाचा दिवस नक्की ठरवून त्याने 33 कोटी देवाला निमंत्रित केलं केलेलं आहे. आणि या लग्न सोहळ्यात काय झालं सर्व देव आनंदाने नाचून शंकराचे व पार्वतीचे गुणगान गाऊ लागले. गाऊ लागलेले आहेत. लग्न मंडपात पार्वतीचं रूप पाहून ब्रह्मदेवाच्या मनी काम वासनेचे पाप आले आलेलं आहे. आणि हे शंकराने काय केलं तेव्हा अंतर्ज्ञानाने ओळखले हा व क्रोधित होऊन त्यांनी आपल्या त्रिशूळाने ब्रह्मदेवाचे शिर उडवले. उडवलंय. यावेळी लग्न मंडपात हाहाकार उडाला असं व शिर उडताच ब्रह्मदेवाने काय केलं आपल्या शक्तीने एक हत्या निर्माण केली निर्माण केली. आणि तिचेच नाव ब्रह्महत्या. आणि हीच ब्रह्महत्या शंकराच्या पाठी लागलेली आहे. असं पुढे काय झालेलं आहे काय झालं बरं ब्रह्महत्येने त्या कहर भारी केला, ब्रह्महत्येने त्या कहर भारी केला, शांत बसू देईना शंकराला वधी, शांत बसू देईना शंकराला वधी. काल भैरवाचा धावा करी शिव, काल भैरवाचा धावा करी शिव, तिसरा डोळा उघडी महादेव वधी, तिसरा डोळा उघडी महादेवावधी. तिन्ही लोकात महाप्रलय झाला, तिन्ही लोकात महाप्रलय झाला, विचार करी गण कैलासाला वधी, विचार करी गण कैलासाला वधी. कार्तिक कृष्ण अष्टमी रात्री 12ला, कार्तिक कृष्ण अष्टमी रात्री 12ला, काळ भैरव जन्माला तो आला होती, काळ भैरव जन्माला तो आला होती, काळ भैरव जन्माला तो आला होती. आणि या ब्रह्महत्येने शंकराला काय झालं सळकी पोळ करून सोडलेलं होतं. सोडलेलं होतं. तेव्हा शंकराने क्रोधित होऊन काय केलं तिसरा डोळा उघडला असं का व भैरवाचा धावा केला. आणि मग आणि डोळा उघडताच अग्निप्रलय होऊन कोटी सूर्यापेक्षा तेजस्वी ज्वालारूपी भैरव जन्माला आला. जन्माला आला. आणि हा दिवस म्हणजे कोणता कार्तिक कृष्ण अष्टमी. असं वेळ रात्री 12ची होती. आणि भैरवाच्या जन्माने कैलासाला शिवाचे गण मोठ्या आनंदाने नाचू ते लागले. उग्र रूप होते काळ भैरवाला, उग्र रूप होते त्या काळ भैरवाला, भैरव हात जोडी महादेवाला.
विचार कर तिने केलाय कहर पृथ्वीवर होती तिने केला चार पृथ्वीवर होती. त्रिशूळा तो मार खडक त्याला देई त्रिशूळा तो मार खडक त्याला देई सदा शिव मनी धन्य होई वदी सदाशिव मनी धन्य होई होती. सदाशिव मनी धन्य होई होती. आणि या काळ भैरवाचं हा रूप सूर्यापेक्षा तेजस्वी आणि ज्वालारूपी भैरवाने हा शंकराला हात जोडले जोडले. व म्हणू लागला काय बरं की माय बापा काय आज्ञा आहे. असं तेव्हा शंकर भैरवास बोलू लागले काय बरं की ब्रह्मदेवाची ब्रह्महत्या हा माझ्या पाठी लागलेली आहे व तिने मला सोळ की पळ करून सोडलेला आहे. सोडलेला आहे. तेव्हा तू हा या ब्रह्महत्येचा नाश कर. आणि असे म्हणून काय झालं शंकराने भैरवास त्रिशूळ तोमर व खड्ग दिलेला आहे. दिलेला आहे. आणि शंकराच्या आज्ञेप्रमाणे हा भैरव ब्रह्महत्येचा नाश करण्यासाठी निघालेला आहे. निघालेला आहे. आणि हे पाहून हा शिवशंकर म्हणे आनंदून गेलेले आहेत. गेलेला आहे. पुढे काय झालेलं आहे. काय बरं ब्रह्महत्या संघ भैरव करी लढाई ब्रह्महत्या संघ भैरव करी लढाई ब्रह्महत्या माघार ना घेई होती ब्रह्महत्या माघार न घेई होती. शिवहाराने तेव्हा डमरू त्याला दिला शिवहाराने तेव्हा डमरू त्याला दिला डमरूचा तो नादरणी घुमला होती डमरूचा तो नागरणी घुमला होती. ब्रह्महत्येचा पहा नाही नाट झाला ब्रह्महत्येचा पहा नाही नाटी झाला जय जयकार देवानी हो केला होती जय जयकार देवानी होतेला होती. शिवाने भैरवाला धरले काशीला शिवाने भैरवाला धरले काशीला काळ भैरव तेच राहिला होती काळ भैरव तेथेच राहिला होती. काळ भैरव तेथेच राहिला होती. आणि ब्रह्महत्ये संगे हा भैरवाचे घनघोर युद्ध झाले. झाले. पण ब्रह्महत्या काही माघार घेत नव्हती. घेत नव्हती. आणि हे सर्व देव देवता पाहत होती. असं तेव्हा भगवान शंकराने काय झालं भैरवास आपला डमरू दिला दिलेला आहे. व डमरू हाती येतात हा डमरूचा भयंकर नाद केला. आणि या नादाने सर्व भूमंडळ हादरू लागलं. हादरू लागला. आणि याच नादाने हा ब्रह्महत्येचे पाय लटपट कापू लागले. कापू लागले. आणि याच वेळी तिचा नाश झाला व भैरवाचा विजय होताच देवाधिकांनी काय केलं पुष्पवृष्टी केलेली आहे. हा व शिवाने भैरवास हा काशी क्षेत्राचे रक्षण करण्यासाठी काशीधामी पाठवले. पाठवलं आहे. व तेव्हापासून काळ भैरव काशी क्षेत्राचे रक्षण करू लागले. करू लागले आहेत. पुढे काय झालेलं आहे. काय बरं प्रचंड राक्षस चंडासुर पुत्र प्रचंड राक्षस चंडासुर पुत्र हाहाकार केला त्यानं सर्वत्र हाहाकार केला त्यानं सर्वत्र. भोळ्या साधू संतांना त्यानं ठार केले भोळ्या साधू संतांना त्यानं ठार केले ऋषी मुनी घाबरून गेले होती ऋषी मुनी घाबरून गेले होती. पृथ्वी गायत्री रूप घेऊन ती आली पृथ्वी गायत्री रूप घेऊन ती आली नारायणाला विनंती हो केली होती नारायणाला विनंती हो केली होती. गायत्री आणि विष्णू शिवाकडे आले गायत्री आणि विष्णू शिवाकडे आले प्रचंड सुरा वधण्यास ते बोले होती प्रचंड सुरावरण्यास ते बोलले होती. शिव बोले भैरवच काढी त्याचा काट शिव बोले भैरवच काढी त्याचा काटा भैरवाला काशीला त्या भेटा होती भैरवाला काशीला त्या भेटा होती. भैरवाला काशीला त्या भेटा होती.
आणि एकदा काय झालेलं आहे, काय बरं चंडासुराचा पुत्र प्रचंडासुर राक्षसाने हा पृथ्वीवरती धुमाकूळ घालून साधू संतांना छळवू लागलेला आहे. लागलेला आहे काही साधू संतांना हा त्यानं ठार केलेला आहे. हा आणि त्याचं उग्र रूप पाहून सर्व ऋषीमुनी घाबरून गेले घाबरून गेले व पृथ्वीने गायत्रीचं रूप घेऊन घेऊन महाविष्णू नारायणकडे गेली गेलेले व आहे. त्याला विनंती करून सांगू लागली काय बरं की प्रचंड सुराने हा पृथ्वीवरती फार अहंकार माजवलेला आहे. माजवलेला आहे तेव्हा महाविष्णू गायत्रीला म्हणाले काय की आपण शंकराकडे जाऊया. आणि मग आणि त्याप्रमाणे हा. शंकराला भेटून सर्व प्रकार त्यांनी सांगितलेला आहे. सांगितलेलं आहे शंकराने त्यांचं सर्व बोलणं ऐकून हा ते म्हणाले की या प्रचंड सुराचा वध फक्त भैरवच करू शकेल. करू शकेल आणि त्याप्रमाणे तुम्ही काशी क्षेत्री जाऊन त्याला भेटा. भेटून या आणि हे सर्व ऐकून हा गायत्री व महाविष्णू भैरवाकडे निघालेले आहेत. निघालेले पुढे आहे काय केलेलं आहे त्यांनी, काय बरं विष्णू गायत्रीने भैरव अळविले, विष्णू गायत्रीने भैरव अळविले, शिवाचे व्रत त्याला कळविले होती. शिवाचे व्रत त्याला कळविले होती. काळ भैरव गेला प्रचंड सुरावर, काळ भैरव गेला प्रचंड सुरावर, चाल केली युद्ध ते घनघोरवधी. प्रचंड सुर राक्षसाला रणी लोळाविले, प्रचंड सुर राक्षसाला रणी लोळाविले, काळ भैरवाने ठार केले होती. दैत्य आणि सुवर्ण सुरा देवाने मारले, दैत्य आणि सुवर्ण सुरा देवाने मारले, नाव सोनारी म्हणूनच झाले होती. इथेच काळ भैरव झाले विराजमान, इथेच काळ भैरव झाले विराजमान, भक्तांना घडे सोनारीचं दर्शन दी. आणि अशा प्रकारे काय झालं काशी क्षेत्री येऊन हा गायत्री व विष्णू भैरवाला म्हणतात काय बरं की शंकराने आम्हाला तुमच्याकडे पाठवलेला आहे. पाठवलेलं आहे तेव्हा त्या प्रचंड सुराचा तूच वध करू शकतोस. आणि हे सर्व ऐकल्यानंतर काय झालं भैरव हम्म. प्रचंड सुरावर चालून गेलेला आहे गेलेला व आहे त्याच्या बरोबर हा घनघोर युद्ध करून त्याला ठार मारलेला आहे. मारलेला आहे व नंतर सुवर्णसूर व 100 दैत्यांना हा. त्यांनी ठार केलेला आहे. आणि म्हणून त्या जागेला सोनारी हे नाव पडलेलं आहे पडलेला आहे व भैरव त्या जागी विराजमान झालेले आहेत. आणि अशा प्रकारे सोनारीतच भैरवाचे दर्शन लोकांना मिळू लागलेलं आहे. मिळू लागलेला आहे पुढे काय झालेलं आहे, काय बरं नवरात्री देवीचे घट ते बसले, नवरात्री देवीचे घट ते बसले, होम हवन पूजा तिथे झाले होती. करवीर तालुक्यात हे कोल्हापूर, करवीर तालुक्यात हे कोल्हापूर, दैत्य मजला तिथं काळा सुरवधी. आधी माया जगदंबा चिंता करी पार, आधी माया जगदंबा चिंता करी पार, होम न होऊ देणार काळा सुरवधी. देवदानव सारे महालक्ष्मीकडे येती, देवदानव सारे महालक्ष्मीकडे येती, काळा सुरा मारण्याला विनविती वधी. आधी माया बोले भैरव त्याचा काळ, आधी माया बोले भैरव त्याचा काळ, काशी धामी जाऊन भेटा या वेळ दी. आणि इकडे
तिकडे आदिमाया शक्ती देवींचे आहा 9 दिवसांचे घट बसले होते. बसले होते, होम हवन व पूजा चालू होती. चालू होती. तेव्हा करवीर तालुक्यातील हा कोल्हापूर येथे काळासूर नावाचा राक्षस धुमाकूळ घालू लागलेला होता. घालू लागला होता. तेव्हा देवी देवतांना काय केलं? व ऋषी मुनींना हा प्रश्न पडला की आता हा राक्षस आपलं होम हवन काय करू देणार नाही. देणार नाही. तेव्हा सर्वजण हा महालक्ष्मीकडे गाराणे गातात काय बरं? आणि त्यांचं गारहाणं ऐकून हा आदिमाया म्हणते काय? की त्याचा वध हा फक्त भैरवच करू शकेल. तेव्हा तुम्ही काशी क्षेत्री जाऊन भैरवाला भेटा. भेटून यावे. आणि हे सर्व ऐकून हा भैरवास भेटायला सर्वजण निघून गेलेले आहेत. निघून गेले आहेत. पुढे काय झालेलं आहे? काय झालं बरं? काशीधामी काळ भैरव आहे कोतवाल. काशीधामी काळ भैरव आहे कोतवाल. देव त्यांना भेटण्याला आलं होती. देवतांना भेटण्याला आलं होती. काळ भैरवानं त्यांचं ऐकलं गारान. काळ भैरवानं त्यांचं ऐकलं गारान. लढण्याला निघाले घेऊन गणवती. लढण्याला निघाले घेऊन गणवती. घोड्यावरती बसून भैरव निघाले. घोड्यावरती बसून भैरव निघाले. करवीर कोल्हापुरात ते आले होती. करवीर कोल्हापुरात ते आले होती. करवीरवासीनी महालक्ष्मी म्हणाली. करवीरवासीनी महालक्ष्मी म्हणाली. भैरवा तुझी गाठ बरी झाली होती. भैरवा तुझी गाठ बरी झाली होती. काळासुरा मारल्यावर एक गोष्ट कर. काळासुरा मारल्यावर एक गोष्ट कर. पुराने घोडा जागा दाखवणार होती. पुराण घोडा जागा दाखवणार होती. भैरवा हे त्रिशूळ जागेवर मार. भैरवा हे त्रिशूळ त्या जागेवर मार. पाताळाचा मार्ग तुला मिळणार ती. पाताळाचा मार्ग तुला मिळणार ती. पाताळाचा मार्ग तुला मिळणार ती. आणि ते सर्वजण हा काशीधामी काळ भैरव कोतवालाला भेटून त्यांनी गाराने सांगितलेलं आहे. सांगितलेलं आहे. तेव्हा हे ऐकून काय झालं? काळ भैरव व त्यांचे अनेक गण घोड्यावर बसून करवीर क्षेत्री कोल्हापूरला निघाले. निघाले आहेत. आणि तेथे येऊन करवीरवासिनी महालक्ष्मीला भेटून भैरव काळासुराच्या वधासाठी हा. निघणार तोच महालक्ष्मी म्हणते. काय बरं? काळासुराच्या वधानंतर हा काळासुराच्या वधानंतर तुझा घोडा ज्या ठिकाणी पायाच्या खुराने जागा दाखवेल बरं त्याच जागेवर तुझ्या हातातील त्रिशूळ तू मार. आणि त्रिशूळ मारल्याबरोबर हा तुला पाताळात जाण्याचा मार्ग मिळेल. मिळेल. काय केलेलं आहे पुढं? काय बरं? भैरवाने देवीचे बोल ध्यानी धरिले. भैरवाने देवीचे बोल ध्यानी धरिले. गण घेऊन रणामध्ये शिरले होती. गण घेऊन रणामध्ये शिरले होती. काळ भैरव काळासुराची झुंपली लढाई. काळ भैरव काळासुराची झुंपली लढाली. दैत्य मरून पडले ठाई ठाई वती. दैत्यावरून पडले ठाई ठाई होती. धावला भैरवावर तो काळासूर. धावला भैरवावर तो काळासूर. पापी दुष्टरणी केला तारवती. आपे दुष्कर्मी केला तारावती. रणामध्ये काळासूर मरून तो पडिला. रणामध्ये काळासूर मरून तो पडिला. घोडा तिथं टापा मारू लागला होती. घोडा तिथं टापा मारू लागला होती. भैरवाने त्या जागी मारिले त्रिशूळ. भैरवाने त्या जागी मारिले त्रिशूळ. वाट मिळाली खाली होते पाताळती. वाट मिळाली खाली होते पाताळती. स्वर्गातून देवांनी केला जय जयकार. स्वर्गातून
आणि भैरवाने हा देवीचे बोलणे ऐकून सर्व गण घेऊन तो काळासुराच्या वधासाठी रणात शिरला शिरलेला आहे. आणि काळ भैरवाचे काय झालं? व काळासुराचे हा युद्ध सुरू झालेलं आहे झालेला आहे. व सगळीकडे हा हाहाकार उडाला. उडालेला आहे. भैरवाने काळासुराचे अनेक दैत्य मारले असं का? आणि हे पाहून काय झालं? काळासूर भैरवावर चाल करून गेला. चाल करून गेला. तेव्हा भैरवाने काय केलं? काळासुराला ठार केलं आणि रणांगणावर काळासूर ठार होताच स्वर्गातून देवानी भैरवाचा जय जयकार केला केलेला आहे. व काळासुराचा वध केल्यामुळे काय झालं? त्याला काळ भैरव हे नाव पडले. पडलेला आहे. आणि इकडे काळ भैरवाचा घोडा महालक्ष्मीने सांगितल्याप्रमाणे पायाच्या खुराने जागा दाखवू लागलेला आहे. लागलेला आहे. आणि हे पाहून काय झालं? भैरवाने त्या जागी त्रिशूळ मारलेला आहे. मारलेला आहे. आणि त्याच बरोबर पाताळात जाण्याचा रस्ता त्याला दिसू लागलेला आहे. दिसू लागलाय. काय झालेलं आहे पुढं? काय झालं बरं? त्याच वेळी भैरव गेले पाताळाला. त्याच वेळी भैरव गेले पाताळाला. तक्षकाने विरोध तेव्हा केला होती. तक्षकाने विरोध तेव्हा केला होती. संग्राम तक्षकाशी झाला रणी भारी. संग्राम तक्षकाशी झाला रणी भारी. शरण आला तक्षक चरणावरी होती. शरणाला तक्षक चरणावरी होती. कपट केले पुन्हा जवाय बोलाविले. कपट केले पुन्हा जवाय बोलाविले. सात रांगण विष त्यांना पाजिले जी. सागराने विष त्यांना पाजिले जी. काळ भैरवाने विष ते पचविले. काळ भैरवाने विष ते पचविले. तक्षकाला सामर्थ्य हे दाविले ती. तक्षकाला सामर्थ्य हे दाविले जी. भैरवाचे रणात शौर्य पाहून. भैरवाचे रणात शौर्य पाहून कन्या जोगेश्वरी गेली दिपून ती. संजय जोगेश्वरी गेली तिथून जी. जोगेश्वरी बापाला बोले विनवून. जोगेश्वरी बापाला बोले विनवून. भैरवाची लगीन मी करणार होती. भैरवाची लगीन मी करणार होती. तक्षकाने जावाय करण्याचे ठरविले. तक्षकाने जावाय करण्याचे ठरविले. लेकीचे विचार त्याला पटले होती. लेकीचे विचार त्याला पटले होते. लेकीचे विचार त्याला पटले होते. आणि काळ भैरवाला हा रस्ता दिसताच काळ भैरव पाताळात जाऊ लागले. लागलेला आहे. तेव्हा तक्षक राजा काय झालं? म्हणजे नागांचा राजा हा याची सेना काळ भैरवास विळखे घालून विषारी दंश करू लागली. लागलेला आहे. पण काळ भैरवाजवळ हा योग सिद्धी असल्यामुळं त्या दंशाचा काहीच परिणाम होत नव्हता. होत नव्हता. आणि हे पाहून तक्षक राजाची सेना राजाकडे जाऊन सर्व हकीकत सांगतात की एक घोडेस्वार आलेला आहे. आलेला आहे. त्याला आम्ही सर्वांनी दंश केला केलेला आहे. तरी त्याच्यावर हा. विषाचा परिणाम होत नाही. नाही. तेव्हा तक्षक राजा काय झालं? हे सर्व ऐकून आपल्या सेनेला म्हणाला काय बरं? आपण याला युक्तीने मारूया. हा तेव्हा राजाने मनात कपट करून काळ भैरवाचे स्वागत केलेलं आहे. केलेला आहे. आणि भोजनाच्या वेळेला 7 रांजण विष काळ भैरवाला पाजलेला आहे. पाजलेला आहे. पण त्याचा सुद्धा काही उपयोग झाला नाही. नाही. आणि काळ भैरवाने ते सर्व विष पचवले. पचवला आहे. आणि इकडे तक्षक राजाची मुलगी जोगेश्वरी त्याचा पराक्रम पाहून खुश झालेली होती असं का? व त्याच्यावर आणि फुलांचा वर्षाव करत होती. अरे राजा तिला विचारतो काय बरं? की तू फुलांचा वर्षाव का केलास? जोगेश्वरी म्हणते काय? की मी त्याचा पराक्रम पाहून हा खुश झालेली आहे झालेले आहे. व मी त्यांना मनातून वरले आहे. आणि मुलीचे विचार ऐकून ऐकून काळ भैरवास आपली मुलगी देण्याचे त्याने ठरवलेलं आहे. ठरवलेला आहे. पुढे काय केलेलं आहे? काय बरं? होम हवन पूजन होते नवरात्री. होम हवन पूजन होते नवरात्री. जागरणाने देवीचे गुण गाती वती. जागरणाने देवीचे गुण गाती वजी.
नव दुर्गा देवी आदि माया जागृती दर्शन बघा द्यायला दी जागृती दर्शन बघा द्यायला दी काळ भैरवाने त्या काळा सुरावदिले शिर त्याचे देवी पुढे आणले वदी शिरताचे देवी पुढं आणले मोदी साधू संत देव सारे आनंदले मनी भैरवाने शिर आणले त्या क्षणी वदी भैरवाने शिराले त्या क्षणी वदी भैरव बोले होमामध्ये टाकतो हे शिर देवी सांगे धारा थोडा धीर वदी देवी सांगे धरा थोडा धीरवदी देवी सांगे धरा थोडा धीरवदी आणि अशा प्रकारे काय झालं तक्षक राजाला आपलं सामर्थ्य दाखवून दाखवून काळभैरव आहा काळासुराचे शिर हातामध्ये घेऊन घेऊन ज्या ठिकाणी देवीचे होम हवन चाललेले होते असं त्या ठिकाणी आलेले आहेत आलेले आहेत आणि हे पाहून सर्व साधू संत व देवी देवता आनंदून गेलेले आहेत गेलेले आहेत तेव्हा आदिमाया शक्तीला हा भैरव बोलले काय बरं की हे शिर मी या होमात टाकतो असं तेव्हा आदिमाया हा. काळभैरवास थांबवते आणि व काय सांगते काय बरं त्याच्या रक्ताने होतील लाखो काळासूर पुन्हा हा करील अत्याचार वदी पुन्हा हा करील अत्याचारवदी होमामध्ये शिर नाही जळणार वरदानाने दैत्य आहे अमरदी वरदानाने दैत्य आहे अमरजी डाव्या हातामध्ये शिर तुमच्या ठेवा पुढे त्रास होणार ना केव्हा होती पुढे त्रास होणार ना केव्हावदी भैरव हे ऐकून मनी धन्य झाले देवीचे वरदान ते मिळाले वदी देवीचे वरदान ते मिळाले वजी देवीचे वरदान ते मिळाले वजी आदिमाया काळ भैरवास म्हणते काय तू जर ते शिर होमात टाकले हा तर ते जळणार नाही दळणार नाही उलट त्याच्या रक्ताच्या थेंबा थेंबातून हिंबातून अनेक काळासूर जन्माला येतील जन्माला येतील कारण शंकराच्या हा वरदानाने तो अमर आहे अमर आहे तेव्हा हे शिर तुझ्या डाव्या हातात तसेच राहू दे राहू दे कारण पुढे कुणालाच याचा त्रास होणार नाही होणार नाही आणि आदिमाया शक्तीचे बोल ऐकून काळभैरव मनी धन्य झालेले आहेत झालेले आहेत आणि आजही त्या काळासुराचे शिर काळ भैरवाच्या डाव्या हातात हा देवाला आंघोळ घालताना आपल्याला पाहायला मिळते पाहायला मिळते आणि या कामगिरीमुळे हा देवीने काळ भैरवाला कोणता वर दिलेला आहे ते कोणता आता वर? आपण पाहूया देवी म्हणे नवरात्र आमची 9 दिवस नवरात्र हो तुमची 12 दिवस जी नवरात्र हो तुमची 12 दिवस जी काळ भैरव सिद्धनाथ तुमचे नाव थोर मित्रीला भक्तांचा यावो घोर जी मिटविला भक्ताचा यावं घोरजी कार्तिक शुद्ध एकमला घटी बसितात कार्तिक शुद्ध बार्शीला घट उठतात जी कार्तिक शुद्ध बार्शीला घट उठतात जी जोजेश्वरी भैरवाच लगीन तेव्हा लागत मन पहा आनंदून जात होती मन पहा आनंदून जात होती मन पहा आनंदून जात होती आणि काळ भैरवाने हा काळासुराचा वध करून वध करून सर्वांचे संकट दूर केल्यामुळे केल्यामुळे काळ भैरवास आदिमाया म्हणते काय बरं की आमचे घट नवरात्रीला 9 दिवसाचे बसतात आणि परंतु तुमचे 12 दिवसाचे घट बसतील बर हे घट कार्तिक शुद्ध एकमला बसतील आणि व कार्तिक शुद्ध बार्शीला सूर्योदयापूर्वी उठवले जातील असं आणि अशा प्रकारे हा. आज ही देवाचे घट कार्तिक शुद्ध एकमला बसतात आणि व कार्तिक शुद्ध बार्शीला सूर्योदयापूर्वी घट उठतात असं देवाला पंचामृताने आंघोळ घालून हा. कोशात चढवतात आणि मग
व सिद्धी योगाने काळासूर राक्षसाचा वध केल्यामुळे काय झालं सिद्धनाथ या नावाने तुम्हाला ओळखलं जाईल. असं. आणि कार्तिक शुद्ध बार्शीला रात्री 12 वाजता देवाचं लग्न कशा प्रकारे लावलं जातं ते आपण पाहूया. आली लग्नगाठी समीप नवरा घेऊन यावा घरा गृहस्थे मधुपर्व पूजन करा अंतपटाते धरा वाजंत्री बहुगल बलान करणे कुर्या सदा मंगलम शुभ लग्न सावधान. आणि अशा प्रकारे कार्तिक शुद्ध बार्शीला आधी सिद्धनाथाचं व जोगेश्वरीचं लग्न लावलं जातं. मान तालुक्यात एक खेडेगाव इथल्या धनगराचं भोजनावधी इथल्या धनगराचं भोजनावधी भोजा तो धनगर दुष्काळ म्हणून सोनारीला जाई मेंढर घेऊन ती सोनारीला जाई मेंढर घेऊन ती पावसाळ्यानंतर तो आपल्या गावी येई दरवर्षी अशी वारी होई वधी दरवर्षी अशी वारी होई वधी सिद्धनाथ देवाचे सोनारीच्या ठाई भोजा नित्य दर्शन ते घेई वधी भोजा नित्य दर्शन ते घेई वधी नेमत्याचा कधी तो चुकलाच नाही डोळे भरून देवाला तो पाही वधी डोळे भरून देवाला तो पायी वधी डोळे भरून देवाला तो पायी वधी. आणि मान तालुका हा दुष्काळी भाग असल्यामुळं तिथला एक भोजा धनगर दरवर्षी आपली मेंढरं घेऊन दुष्काळ संपेपर्यंत सोनारीला राहत असे आणि त्यावेळी तो सिद्धनाथाची भक्ती करून न चुकता पूजा अर्चा करीत असे सदैव नाथाच्या भक्तीत रमून देवाला डोळे भरून पाहत असे. काय केलं पुढं काय झालं बरं भोजा आता थकविला होई नाही वारी हात जोडून बोले देवादारी वधी हात जोडून बोले देवादारी वधी येणं ना होणार पुढच्या वर्षाला नाथा तुम्ही यावं आमच्या गावाला नाथा तुम्ही यावं आमच्या गावाला एवढं बोलून मेंढराच्या कळपामध्ये आला भोजा धनगर येऊन तो निघला वधी भोजा धनगर येऊन तो निघला वधी स्वप्नामध्ये येऊन बोले त्याला देव येतो मी पण अट्ट ध्यानी ठेवजी येतो मी पण अट्ट ध्यानी ठेवजी गावाकडे निघ तुम्ही येतो तुझ्या पाठी पाहिल्यावर चूक होईल मोठी वधी पायावर चूक होईल मोठी वधी दिसणार नाही पण मी तिथं राहणार रिकाम्या हाती तुला जावं लागणार रिकाम्या हाती तुला जावं लागणार रिकाम्या हाती तुला जावं लागणार. आणि सोनारीला मेंढर घेऊन गेल्यानंतर त्याला नाथाची वारीच घडत असे. असं का आणि असे करता करता काय झालं अनेक वर्ष निघून गेली. असं का भोजा वयाने थकून अंगी त्राण उरला नव्हता. तेव्हा त्याने मनोभावे सिद्धनाथास कळवळून सांगितले काय बरं की देवारे माझ्या अंगी आता त्राण उरला नाही मला चालणं सुद्धा कठीण झालंय तेव्हा पुढच्या वर्षी तुझ्या भेटीला मला काही येणं होणार नाही तेव्हा माझी शेवटची एकच इच्छा आहे की तुझं दर्शन मला रोज घडावं आणि देवा काय झालं आता तुम्हीच माझ्या गावाला यावं असं बोलून
भोजा धनगर काय मेंढराच्या कळपाकडे निघून गेलेला आहे. निघून गेलेला आहे. रात्र झाल्यावर काय झालं? भोजा धनगर मेंढराच्या कळपात झोपी गेला. तेव्हा सिद्धनाथ हा त्याच्या स्वप्नात जाऊन सांगू लागले की भोजा, मी तुझ्या गावी येतो, पण माझी एक आट आहे. काय बरं ती? ती अशी की गावी जाताना हा तू मागे वळून काही पाहू नकोस. पाहू नकोस. तू जर मागे पाहिलंस तर मी त्याच ठिकाणी राहीन राहीन. व तुला हा. रिकाम्या हाती घरी जावे लागेल. जावं लागेल. काय केलंय पुढं? काय झालं बरं? स्वप्नात झालं दर्शन होत्याला, भोजा धनगर निघाला आपल्या गावाला जी. भोजा धनगर निघाला आपल्या गावाला जी. मानगंगे काठी तो येऊन थांबला, संशय त्याच्या मनामध्ये आला होती. संशय त्याच्या मनामध्ये आला होती. आलाय का नाही देव म्हणून मागे पाही, अदृश्य झाला देव दिसला नाही वजी. अदृश्य झाला देव दिसला नाही वजी. मानगंगे काठी त्या म्हसवड गावाला, देव तिथं अदृश्य व झाला वजी. देव तिथं अदृश्य झाला वजी. भोजा तो धनगर निराश मनी झाला, परतून आपल्या गावी तो आला होती. परतून आपल्या गावी तो आला होती. परतून आपल्या गावी तो आला होती. आणि अशा प्रकारे हा स्वप्नातून तो जागा झालेला आहे. झालेला आहे. व जागा होताच भोजाचा आनंद गगनात मावेनासा झाला. मावेनाचा झाला. सिद्धनाथ आपल्या गावी येणार येणार. या आनंदाच्या भरात काय झालं? तो आपल्या गावी निघाला निघालाय. व माणगंगेच्या काठी येताच हा त्याचं मन देवाला पाहण्यासाठी उतावळ झालं. झालंय. त्यावेळी त्याने देव आपल्या बरोबर आलेत की नाही हा म्हणून मागे वळून पाहिलं. पाहिलं. तोच विजांचा कडकडाट झाला. हा. ढग गडगडू लागले व त्या मानगंगे तिरीच देवा दृश्य झाले. झाले. भोजा मनातनं दुःखी झाला व स्वतःलाच म्हणू लागला काय बरं? की मी हा काय वेडेपणा केला, असे म्हणत तो निराश झाला. झाला. व रिकाम्या हाती तो घरी परत गेला. गेला. व देव ज्या ठिकाणी अदृश्य झाले हा ते गाव म्हणजे कोणतं? माणगंगे तिरी असलेलं सुंदर असं मसवड गाव. वा. आणि आज ही सर्व भाविक सिद्धनाथाच्या पवित्र तीर्थाला म्हणजे मसवडला नेहमी जात असतात. असं का? काय झालेलं आहे पुढं? काय झालं बरं? मानगंगे तीरी मस्तू गवळी राही, पत्नी गुणी संसार ती पाही वजी. पत्नी गुणी संसाराची बाई होती. मुला बाळ नाही म्हणून दुःखी ती पार, जीवा त्यांच्या लागला या गोरवजी. जीवा त्यांच्या लागला या घोरावजी. दुधाचा धंदा घरी 8-10 म्हशी, गुर पाण्यावर नेई दर दिवशी वजी. गुरापाण्यावरती दर दिवशी होती. पाण्यावर जाता म्हशी मानगंगे काठी, घटना एक घडली पहा मोठी वजी. घटना एक घडली पहा मोठी होती. नागराज फाडा काढून तिथं उभा झाला, माग फिरल्या बघून म्हशी त्याला वजी. मागं फिरल्या बघून म्हशी त्याला होती. मागं फिरल्या बघून म्हशी त्याला होती. आणि याच मानगंगे तिरी आहा. एक मसुजी नावाचा गवळी व त्याची पत्नी हे दोघे राहत होते. राहत होते. 8-10 म्हशी पाळल्या होत्या असं का? आणि दुधाच्या धंद्यावर हा तो आपला संसार सुखाने सांभाळीत होता. सांभाळीत होता. पण पोटी मुलबाळ नसल्यामुळं तो मनी निराश होता. निराश होता. एकदा काय झालं, काय झालं? म्हशी माणगंगेवर पाण्यावर घेऊन जात होता. असं? त्यावेळी म्हशींना माणगंगेच्या तीरावर एक नागराजा हा फडा उभारून डोलत असलेला दिसला असं का? व त्याला पाहताच सर्व म्हशी बुजल्या व घराकडे त्या परत निघाल्या. आणि मसोजीने हा सर्व प्रकार पाहिला पाहिला. व तो लगबगीने घराकडे निघून गेला. निघून गेला. पुढं काय केलं आहे? काय झालं बरं? आपल्या पत्नीला मसोजी म्हणाला, नदीवर पाहू नागराजा नदी.
नागराजा फाडा काढून डोले वदी नागराजा फळा काढून डोले वदी. जोडून हात त्याचे दोघेही बोले देवा तुमचे दर्शन व झाले वदी देवा तुमचे दर्शन व झाले वदी. नागेश्वर आम्हाला द्या हो मुलं बाळ उद्धारून टाका आमचं कुळवदी उद्धारून टाका आमचं कुळवदी. हे ऐकून नागराज अदृश्य झाले मसोजी त्या जागी बघू लागले वदी मसोजीच्या जागी बघू लागले वदी. मसोजीच्या जागी बघू लागले वदी. आणि लगबगीने हा आपल्या पत्नीला म्हणू लागला काय बरं की मान गंगेच्या तीरावर हा नागराजा डुलतोय मी प्रत्यक्ष पाहिला असं काय तेव्हा त्याच्या बायकोने व त्याने लगबगीने मशीना गोठ्यात बांधून दोघे नवरा बायको काय झालं मान गंगेच्या तीरी जाऊन पोहोचतात पोचतात तोच नागराजा फडा उभारून डोलत असलेला त्यांना दिसला असं तेव्हा मसोजीची बायको काय म्हणाले हात जोडून नागराजाला म्हणू लागली काय बरं की देवा हा आम्ही तुमच्या दर्शनाने धन्य झालो देवा आमच्या पोटी संतान नसल्यामुळं हा आम्ही दुःखी आहोत तेव्हा आमच्या पोटी मुलबाळ व्हावं व आमचं कुळ उद्धरावं असं काय हेच आमचं सांगणं आहे असं आणि हे नागराजानं ऐकून घेतल्यानंतर नंतर तिथंच पालापाचोळ्यात तो अदृश्य झालेला आहे अदृश्य झाला तेव्हा मसोजीची बायको हा हा मसोजीला म्हणते काय बरं की आपण ती जागा साफ करून पाहूया आणि ती नवरा बायको तो पाल्याचा ढीग चोखाळू लागलो असं का पुढे काय केलंय त्यांनी काय केलं बरं पाला पाचोळ्यात एक पिंड होती पिंडीवरती मस्तक पहाटे कटी शेतीवरती मस्तक पहाटे कळती. दुधाच्या धंद्यावर देऊळ बांधिले पुढे त्यांच्या पोटी फळ आले होती पुढे त्यांच्या पोटी फळं आले होती. पौर्णिमेला मंदिरात भाविकांची दाटी सिद्धनाथ येती भक्तासाठी वदी सिद्धनाथ येती भक्तासाठी होती. सिद्धनाथ येती भक्तासाठी होती. आणि अशा प्रकारे काय झालं ती जागा चोखाळत असताना आणि त्यांच्या हाताला पिंड लागते असं का व ती नवरा बायको त्या पिंडीवर मस्तक टेकवतात हा आणि त्यावेळी काय झालं दोघांचा विचार होतो की आपण दुधाच्या धंद्यावर आपण इथं मंदिर उभारूया उभारूया आणि त्याप्रमाणे त्यांनी काय केलं भुयारात मंदिराचे काम सुरू केले सुरू केलंय आणि हे काम चालू असताना काय झालं त्यांना पुत्र रत्नाचा लाभ झाला हा 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 भुयाराचं काम झालं व देवाची कीर्ती सर्व खेडोपाडी झाली झाली व लोक दर पौर्णिमेच्या दिवशी काय करतात वारी करू लागले असं का व देव भोळ्या भक्तांच्या नवसाला पाहू लागला पाहू लागलाय काय झालेलं आहे पुढं काय झालं बरं बाळाजी डुबल एक कराडचे भक्त मसवडलाचे येई मोठ्या प्रेमात ती पौर्णिमेची त्याची चुकली नावारी हात जोडून उभे देवादारी वदी बाळाजी डुबलांच्या स्वप्नी देव गेले सिद्धनाथ बाळाजीला बोले वदी मी आणि जोगेश्वरी आहे भुयारात देऊळ बांधून कीर्ती करा जगात दी भुयारावर देऊळ बांधावयासाठी भाऊ बंद आले सारे पाठीवदी आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या भागातून मसवडला देवाच्या दर्शनासाठी अनेक भक्त येऊ लागले येऊ लागले आणि तसेच हा एक कराडचे भक्त कोण बरं ते बाळाजी डुबल हा न चुकता पौर्णिमेची वारी करत होते करीत होते तेव्हा शिवरूपी असणाऱ्या सिद्धनाथाने हा एके दिवशी बाळाजी डुबल
यांच्या स्वप्नी जाऊन सांगितलं काय बरं की मी व माझी पत्नी जोगेश्वरी भुयारामध्ये आहे. आहा तेव्हा भुयारावर मंदिर बांधावं, असं काय तुला काही कमी पडणार नाही. हा व त्याने झालेला प्रकार आपल्या भाऊबंधांना सांगायला सुरुवात केली आहे. सुरुवात केली आणि सगळ्यांनी मिळून काय केलं मंदिराचं बांधकाम सुरू केलेलं आहे. सुरू केलेलं आहे काय झालेलं आहे पुढे? काय बरं वयोवृद्ध बाळाजी स्वर्गवासी झाले, अर्ध्यावरती बांधकाम राहिले वदी. हातावरती बांधकाम राहिले होती. बाळाजीचा मुलगा शिवाजी पुढे आला, दुबलांनी मग हातभार लावला वदी. मुलांनी मग हातभार लावला होती. पूर्ण झाले मंदिर शिखर त्याच्यान, पडली नाही कशाची चवान वदी. पडली नाही कशाची चवान होती. सिद्धनाथ जोगेश्वरी मूर्ती स्थापन, बाळाजीची मूर्ती उजव्या स्थानावधी. बाळाजीची मूर्ती उजव्या स्थानावधी. बाळाजीची मूर्ती उजव्या स्थानावधी. आणि मंदिराचं काम चालू असताना आहा व बाळाजी डुबल वयस्कर झाल्याने त्यांचे निधन झाले. निधन झाले त्यांच्या निधनानंतर काय झालं त्यांचा मुलगा शिवाजीने हा मंदिराचे काम हाती घेतले असं काय व त्याच्या भावबंधांनी त्याला हातभार लावला असं व अशा प्रकारे मंदिराचे काम पूर्ण केले. पूर्ण केले त्यांना कशाचीच उणीव भासत नव्हती. नवती सिद्धनाथ व जोगेश्वरी या दोन्ही मूर्तीची स्थापना करून असं का आपल्या वडिलांची मूर्ती उजव्या बाजूला त्यांनी बसवलेली आहे हा व ती मूर्ती म्हसवडला आजही आपल्याला बघायला मिळते. मिळते आणि हजारो भाविकांची हा रीत म्हसवडला सिद्धनाथ व जोगेश्वरीच्या दर्शनासाठी लागलेली असते. लागलेली असते काय झालेलं आहे? काय झालं बरं या माझी गुराव तेव्हा ठेवले पुजारी, मिळकत मंदिराची मिळे सारी वदी. मंदिराची मिळ सारी होती. या माझी गुरुवाची पत्नी गरोदर, मेवणे होते त्यांचे पाचार वदी. मेवणे होते त्यांचे पाचार होती. या माझीची करी ते चौघ जण निंद, म्हणती याची मिळकतल या औंदावधी. मंदिराची मिळकतलय अंगावधी. या माझी गुरुवाला मारण्याचे ठरले, मंदिरात संध्याकाळी शिरले वधी. मंदिरात संध्याकाळी शिरले होती. आरती करीत होता या माझी चित, शिर त्याचे उडविले तेवढ्यात वधी. शिरकाचे उडविले तेवढ्यात होती. नुसते धड आरती घेऊन देवळा भोवती फिरले, देवा पुढे येऊन ते पडले वधी. देवा पुढे येऊन ते पडले होती. देवा पुढे येऊन ते पडले होती. आणि मूर्तीची स्थापना झाल्यानंतर झाल्यानंतर नाथांची पूजा अर्चा यमाजी गुरुवार सोपवलेली आहे. सोपवलेले आहे सिद्धनाथाला हा लाखो भक्त येऊ लागले लागले व आपला नवस बोलू लागले असं का व नाथ भक्तांच्या नवसाला पाहू लागले. पाहू लागले आणि याची मिळकत हा यमाजी गुरुवाला मिळू लागली. मिळू लागली तेव्हा या यमाजीला 4 मेहुणे होते असं का व यमाजीची मिळकत पाहून हा. त्यांच्या मनामध्ये पाप आलेला आहे आलेला आहे व त्यांनी ठरवलं काय बरं की ही मिळकत हा हा एकटाच खातोय असं का तर त्याला खाऊ द्यायची नाही. द्यायची नाही आणि यावेळी हा. यमाजीची पत्नी हा गरोदर असते. एके दिवशी संध्याकाळी हा देवाची आरती चालू असताना असं यमाजीच्या हाती देवाची आरती असते असं का आणि त्याच वेळी त्यांचे मेहुणे हातामध्ये तलवारी घेऊन हा आलेले आहेत आलेले आहेत. आणि आरती चालू असताना काय झालं यमाजीचं शिर त्यांनी उडवलेलं आहे अरे रे रे रे. आणि ते शिर हा सिंहासनाजवळ जाऊन पडलेलं आहे पडलेला आहे व धड देवाची आरती घेऊन घेऊन मंदिराच्या भोवताली फिरून येऊ लागलेला आहे. अरे वा आणि आरती संपताच असं का धड नाथासमोर येऊन पडलेला आहे. पुढे काय झालेलं आहे? काय झालं बरं दुबाल मंडळीनी बघितलं हे सार, त्याच्या पत्नीचा मनी विचारली, माझ्या पत्नीचा मनी विचारली. गरोदर बाईला
कराडला पोस्तीवदी घेऊनिया कराडला पोस्तीवदी. गुरुवाच्या पत्नीला पुत्ररत्न झाले सिदोजी ते नाव त्याचे ठेवले वदी शिदोजीचे नाव त्याचे ठेवले वदी. पुढे बाप जागी तो झाला पुजारी सध्याने भक्ती केली दारी वदी सतेने भक्ती केली दारी वदी. सतेने भक्ती केली दारी वदी. आणि हे सर्व घडत असताना डुबल मंडळी जवळच होती. असं का? तेव्हा त्यांनी विचार केला काय बरं की यमाजीला तर यांनी ठार केलं, असं? त्याची बायको गरोदर असल्याने हा. ते तिलाही मारा काय कमी करणार नाही. बरोबर. तेव्हा डुबलांनी काय केलं? त्यांच्या बायकोला हा गुप्त मार्गाने कराडला नेले नेलेला आहे. आणि या गोष्टीची कुणालाही कल्पना नसते. नसते. यमाजीच्या पत्नीचे दिवस हा पूर्ण झाल्यानंतर असं का? त्या माऊलीनं एका मुलाला जन्म दिलेला आहे आणि त्या मुलाचे नाव सिदोजी असे ठेवलेलं आहे. ठेवलेला आहे. आणि हा सिदोजी हा लहानाचा मोठा होतो. असं का? तेव्हा डुबल मंडळी सिदोजीला मसवडला घेऊन येतात आणि व काही पंच मंडळींना सांगून त्याचा हक्क त्याला मिळवून देतात. मिळवून देतात. आणि अशा प्रकारे सिदोजी श्रद्धेने पूजा करून पुजारी म्हणून त्या ठिकाणी राहू लागलेला आहे. लावू लागलेला आहे. चिंचोळे गावाचा नयाबा महान वारी करी देवातीने मानवदी वारेकरी देवाचीने मानवती. माया नावाची लायकी त्याची हो गाय गायत्रीचं रूप तिचं हायवदी गायत्रीचं रूप तिचं हायवदी. नायाबा तो रोज मसवडला जाई कावडदा ह्या दुधाची तो नेई वदी कावडया दुधाची कोणी होती. भैरवाला अंघोळ घाली त्या ठाई पूजा करून घरी परत येई होती पूजा करून घरी परत येई होती. पूजा करून घरी परत येई होती. आणि अशाच एका भक्तापैकी काय झालं? चिंचोळे गावचा एक भक्त असं का? नयाबा हा सिद्धनाथाची मसवडला हा. वारी करत होता करत होता. आणि त्याच्या जवळ माया नावाची त्याची लाडकी गाय होती, काय होती? पण ती कधी व्यालेली नव्हती. असं काय? आणि नयाबा हा सिद्धनाथाच्या भेटीला गेला की त्या गायीचे लक्ष नयाबाच्या वाटेकडे लागलेलं असायचं असायचं. व ती हंबरत राहायची. असं का? आणि नयाबा आल्याशिवाय वैरणीची काडी मोडत नव्हती मोडत व नव्हती. पाणी सुद्धा पित नव्हती. हा नयाबाची वारी कशी होती कशी? तर तो दह्या दुधाची कावड नेऊन सिद्धनाथाला आंघोळ घालत असे अंघोळ घालत व असे. पूजा करून हा. तो घरी परत येत असे. असं का? काय करत असे? घरी परत येत असे. रोजचा नेमा कधी चुकलाच नाही देव त्याची परीक्षा व पाहिवती देवताची परीक्षा व पाहिवती. नयाबाच्या वाटेला गाईचं ध्यान अंमलदाती फोडी बाघा जोरान अंबराची थोडी बागा जोरानची. शरीराने नयाबा थकलेला भारी सांगे देवा कशी करू वारी होती सांगे देवा कशी करू वारी होती. पूर आला तरी मी येत होतो दारी नेमाने मी केली तुझी चाकरी देवाने मी केली तुझी चाकरी. देवाने मी केली तुझी चाकरी. आणि ही त्याची वारी वारी नेमानं चालत असे. असं का? आणि एकदा काय झालं काय झालं? नयाबा सिद्धनाथाला जात असताना जात असताना माणगंगा हा तुडून भरून वाहत होती. असं का? तेव्हा नयाबाला प्रश्न पडला काय बरं? की मी आता देवाला कसा काय जाऊ हा व त्याने देवाचा धावा सुरू केलेला आहे असं व धावा करताच एक चमत्कार घडला व तुडुंब वाहणाऱ्या माणगंगेनं नयाबाला उतार दिला उतार दिलाय. व त्याचा देवाला हा. जाण्याचा मार्ग मोकळा केला. मोकळा केला. आणि मंदिरात गेल्यानंतर काय झालं? नयाबानं सिद्धनाथाला दह्या दुधानं आंघोळ घातलेली आहे आंघोळ घातली. आणि देवाच हात जोडून विनवू लागला हो की देवा मी आता थकलोय, अंगात त्राण उरला नाही,
कितीही संकट आली तरी मी तुझी वारी कधी चुकवली नाही. चुकवली नाही. तरी तुझी रोज नेमानं सेवा घडावी एवढीच माझी शेवटची इच्छा आहे. असं का? काय झालेलं आहे पुढं? काय झालं बरं? देवा तुम्ही आता माझ्याकडे यावं, भक्तासाठी घ्या तुम्ही धावती. भक्तासाठी घ्या तुम्ही धावती. नयाबाला देवाने म्हटले हो तेव्हा, तुझ्या संग येतो तुझ्या गावाभरी. तुझा संग येतो तुझ्या गावाभरी. एक माझी आट तू ध्यानामध्ये धर, बघू नको तू माग कर विचार जी. बघू नको तू मागं कर विचार जी. माग पहिलंच तर तिथं मी राहणार, तुझ्या गावी नाही मी येणार भजी. तुझ्या गावी नाही मी येणार होती. तुझ्या गावी नाही मी येणार होती. आणि तेव्हा देवा काय झालं? तुम्हीच आता माझ्याकडे यावं. हा, नायबाला म्हणाले, देव नायबाला म्हणाले, काय बरं? अरे नायबा हा, मी तुझ्या गावी येतो, तू जा, पण तू जात असताना मागे वळून पाहू नको. आणि ही माझी तुला आट आहे. असं का? आणि जर तू मागे पाहिलं पाहिलास तर मी तिथेच राहीन, तिथेच राही. मग मला तुझ्या गावी येणं होणार नाही. होणार नाही. काय झालेलं आहे पुढं? काय झालं बरं? घरी येऊन करवठान डोंगराकडे गेला, नयाबा मग हाक मारी देवाला दी. देव बोले बघ नयाबा मी आलो, भक्तीला मी तुझ्या असा भुललो भजी. व्याली होती तिथं नयाबाची गाय, नयाबा तर आनंदून जाई होती. जेव्हा आला नया संग बातमी ही कळली, गावती मंडळी इकडं वळली भजी. ढोलताच्या वाजत पालखी निघाली, नाथाची ती स्वारी गावी आली भजी. नयाला स्थान देती देवा बरोबर, नाथाचा तो भक्त झाला चोर भजी. असा काळ भैरव भक्तांचा कैवारी, म्हणे शनी दास करावारी भजी. आणि अशा प्रकारे हा, नयाबा आपली गाय मायेला घेऊन करवठाण्या डोंगराकडे गेलेला आहे. गेलेला आहे. आणि नाथ आले नाहीत म्हणून म्हणून देवाला नया हाका मारू लागलेला आहे. लागलेला आहे. आणि या नयाची हाक हा, नाथांनी ऐकल्यानंतर काय झालं? देव म्हणाले, नया मी आलो, अरे तुझ्या भक्तीनं मी आलो. असं का? असं म्हणतात. हा, करवठाण डोंगरावर गाय माया व्याली व तिच्या कासेखाली हा, एक पिंड प्रकट झाली. असं का? आणि त्या पिंड्यावर तिने दुधाच्या धारा सोडल्या. सोडलेलं आहे. आणि नयाचा तर आनंद गगनात माविनासा झाला. बर, आणि ही बातमी हा, हा हा म्हणता सर्व गावात समजली. समजली आहे. आणि समजताच हा, गावकऱ्यांनी देवाला पालखीत वाजत गाजत हा, खरसुंडी गावाकडे आणलेला आहे. आणलेला आहे. आणि सर्व मंडळी सिद्धनाथाचे व नायबाचे दर्शन घेऊ लागलेले आहे. लागलेले आहेत. नायाबाच्या निधनानंतर काय झालं? देवा शेजारीच नयाबाची मूर्ती बसवलेली आहे. बसवलेले आहे. आणि या खरसुंडीच्या सिद्धनाथाला हा, येऊन त्याचं दर्शन घेऊन मनोभावे गुणगान गातात गातात. व आपले सुख दुःख हा, सारे काही विसरून जातात. आणि अशा या हा, शंकरूपी काळभैरव सिद्धनाथाची मंदिरे हा, सोनारी मसवडला व खरसुंडीला हा. आपल्याला पाहायला मिळतात. पाहायला मिळतात. सत्यकथा मी गायली आता शंभू शंकराची, काळ भैरव भैरवनाथ या सिद्धनाथाची. सत्यकथा मी गायली आता शंभू शंकराची, काळ
भैरव भैरवनाथ या सिद्धनाथाची